नमस्कार. आत्ता आपण खरसोळ या गावामध्ये तालुका पंढरपूर समाधान भोसले यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. त्यांचा हा एकूण 3 एकराचा ऊसाचा प्लॉट आहे आणि ह्या 3 एकराच्या प्लॉटमधली आत्ता ही ऊस तोड चालू आहे. ह्या 3 एकराच्या ऊसावरती समाधान भोसलेंनी आपल्या बायोफिट प्रोडक्टचे 3 फवारणी आणि 4 पाण्यातले डोस केलेले आहेत. फवारणीमध्ये त्यांनी स्टिमरीच आणि बायो-99 वापरलेलं आहे आणि पाण्यातल्या डोसमध्ये शेत NPK आणि बायो-99 असे हे पाण्यातले डोसेस वापरलेत. तर याचा एकूण त्यांना बेनिफिट काय झालेला आहे हा त्यांच्याच तोंडून ऐकू द्यात. नमस्कार समाधान साहेब. नमस्कार. हा जो प्लॉट हा जो प्लॉट आहे किती एकराचा आहे? हा प्लॉट 3 एकराचा आहे. 3 एकराचा प्लॉट आहे. लागण आहे 15/9/2023. 15/9/2023 म्हणजे आजच्या मितीला जर बघितलं तर 12-13 महिना आहे. 13 महिन्या. आता ही जी लागण आहे ती किती फुटामध्ये सरामध्ये? ही लागण आहे 6 फुटावर. 6 फुटावरती. 6 फुटावर सिंगल दोरी. बरं बरं. लहान असताना दुसरं काय पीक घेतलेलं आहे? लहान असताना याच्यात कांदा होता. कांदा किती झाला आहे? कांदा याच्यात झाला जवळजवळ 4.5 लाखाचा. बरं. आता हे कांदा आणि ऊस याला तुम्ही बायोफिटचे प्रोडक्ट वापरले? सुरुवातीपासून बायोफिट स्प्रे घेतलं 3. काय काय वापरलं त्याच्यामध्ये? सेंद्रिय बायो-99 हां. आणि त्याच्यानंतर जे पाण्यातला डोस आहे त्याच्यात NPK, शेत, सेंद्रिय आणि बायो-99 असे 4 मिक्स मिक्स करून 4 डोसेस केले सोडलेलं आहे. आणि ह्याशिवाय तुम्ही रासायनिकचे का डोसेस आहेत तुमचे रेग्युलरचे? रासायनिक डोसमध्ये 2 झालेत, म्हणजे बांधल्यानंतर 2 डोस झालेत. माझं सरासरी 2 डोसमध्ये 50 रुपये औषध रासायनिक खत पडलेलं आहे. म्हणजे जर का रुपयामध्ये जर काढलं तरी एकराला साधारणतः तुमचा किती खर्च येतो रासायनिक खतांचा? रासायनिक खताचा जरी धरला तरी मला सरासरी 18 ते 19,000 एकरी. म्हणजे ते करून आपण हे बायोफिटचे डोसेस केलेले आहे. म्हणजे ह्याचं जर का बेनिफिट बघितलं तर तुम्हाला काय वाटतं बेनिफिट? आज ते आपण तोड चालू आहे बघतोय इथं. तसा तर त्याचा बेनिफिट बघितलं तर बेनिफिट हे चांगला आहे. का तर पेरेची साईज म्हणा किंवा पेरेची लांबी जरी कधी बघण्यासारखी आहे. आज जर का बघितलं तरी म्हणजे कुठलीही गती नाही किंवा पोकळच नाही. कुठलंच नाही. आता हे तुमच्या हातातले जे ऊस आहेत हे ऊसांच्या जर का कांड्या बघितल्या तर ते कांड्या किती असू शकतात जर मोजताय का बघा? मोजा कोणते मोजताय? एक 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 46-47 कांडीला आहे. ह्याला पण मोजाबर ही पण आपण काढलेला आहे ऊस. पन्नास कांडी लिहिली. 48, 50, 48, 50 सरासरी कांडी आहे. आणि कांड्यांची लांबी जर का म्हणसाल तर ह्याला बघितलं तरी इथेचं लांबीचं अंतर आहे. आणि हे जे आहे हे आपले खोंबार नवीन खोंबार निघालेले, म्हणजे ज्यावेळेस आपण पाण्यातले डोसेस करतोय त्यावेळेस ही नवीन खोंबारा निघालेला आहे. ह्या खोंबाऱ्याची किती आहे बघावर कांडी मोजावर? 8, 9, 10, 11, 12, 13, 14 कांडी खोंबार आहे. म्हणजे 14 कांड्याचे हे फुटवे आहेत. आणि फुटव्यामध्ये एकूण जर बघितलं तर एका बेटामध्ये 8-10 ऊस आहे. प्लसचा ऊस आहे. पण मला एक सांगा समाधान साहेब, आता तुमचा जो 15 ते 18 गुंठ्याचा प्लॉट काल गेलेला आहे त्याच्यामध्ये किती गेलेत नाही? सरासरी 42 ते 45 गेलेला आहे. 18 ते 20 गुंठ्यामध्ये.
आता ह्या 3 एकर म्हणजे सरासरी एकरी काय ॲव्हरेज निघेल असं तुमचा अंदाज? अपेक्षा आहे 90 प्लस ते 100पर्यंत. 90 ते 100च्या दरम्यान म्हणजे निघू शकतं हे. आता ते निघू दिसतंय, हे वरच दिसतंय कारण का हे मोळ्यावरती मोळ्या पडलेल्या आहेत. ही जी का ऊस तोड आहे आणि ऊस तोडवलीला हे तोडीला पण सरत नाही आहे, बऱ्यापैकीचा माल पडतोय. यावरती तुम्ही समाधानी आहात? अगदी समाधान. आपल्या शेतकऱ्यांसाठी काय तुमचं हे असेल? शेतकऱ्याने अवश्य वापरावं असा प्रॉडक्ट आहे. हे वापरल्याने त्यांच्या सगळे प्रोडक्ट वापरणं म्हणजे रिझल्ट शेवटपर्यंत वापरलं पाहिजे आणि प्रत्येकाचं आपलं आर्थिक फायदा करून घेतला पाहिजे. का तर वापर तर रिझल्ट हे गॅरंटेड आहे. ओके, धन्यवाद सर.